हाय फ्रेंड्स, मित्रांनो नमस्कार. माझ्या सफाळे अँगलर या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करतो. माझे सबस्क्रायबर व्ह्यूअर्स माझ्यावर एवढं प्रेम करतात आणि तेच प्रेम बघून त्यांच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणण्याची माझी भरपूर इच्छा असते. आजचा स्पेशल व्हिडिओ आहे हा सर्व अँगलर फॅमिलीसाठी आहे. जेवढे अँगलर आहेत आपले फिशिंग करतात त्यांच्यासाठी. आपल्या चॅनलमध्ये आज मी दाखवणार आहे आपण सोप्या आणि साध्या पद्धतीत घरगुती हँडमेड जिग हेड कसे बनवायचे, जे आपण रबर शेडला वापरतो. तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला शिकायला मिळेल सोपी आणि साधी पद्धत, कमी खर्च, काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया. तर चला व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. आपण हँडमेड जिग बनवणार आहे, त्याची डाय कशी बनवायची तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा डाय बनवायला. तर मित्रांनो, आपण डाय बनवण्यासाठी असं सामान घेतलंय. सर्वात प्रथम असे 2 झाकण घेतलेत. हा एमसील आहे. हा 4 ग्रामचा जिगेड आहे. 4 ते 3 ग्रामचा जिगेड आहे. 3 किंवा 4 ग्राम, मला पण एक्झॅक्ट माहिती नाही. एक चमचा लागेल सिसा. हा सिसा या चमच्यामध्ये गरम करण्यासाठी. आणि एक सॅलो टेप. व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे माहिती पडेल ह्या ब्रशचा काय वापर आहे. आणि थोडं आपण इंजिन ऑइलच घेतलं आहे, आपल्याकडे इंजिन ऑइल होतं म्हणून. याच्यात पाणी आहे जे की एमसील आपल्या हाताला चिटकू नये म्हणून आपण वापरायचं आहे. तर बघूया आपण आपल्याला जमते का डाय बनवायला. एक चाकूही लागतो आपल्याला ह्याच्यात मध्येच. तर आपण डाय बनवायला सुरुवात करू. मित्रांनो, आपण डाय बनवायला सुरुवात करू. सर्वात प्रथम एमसील घ्यायचं. जुनं एमसील आहे माझ्याकडे. तर आपण हे आधी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्या एका झाकणामध्ये बसवून घ्यायचं. आणि ते एमसील बसवलं की त्याची प्रॉपर लेवल करायची. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची. मित्रांनो, हे एमसील आता आपण एकजीव करून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर या झाकणात आपण एमसील हे बसवून घ्यायचं आहे. आपण एमसील जेव्हा मिक्स करतो तेव्हा हे हात नसे काळे होतात. तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून हे एमसील आपल्या हाताला चिपकणार नाही. आणि मग हे असं मिक्स करायचं व्यवस्थित. मित्रांनो, आपलं एमसील आहे हे मस्त असं एकदम नरम झालंय बघा, एकदम नरम झालंय. आता आपण ना ह्याच्यात थोडं इंजिन ऑइल घेणार आहे. थोडंसं इंजिन ऑइल घेतलंय आणि हे इंजिन ऑइल ह्या ब्रशच्या साह्याने आपल्याला ह्याच्यात डाय बसवायची आहे. म्हणजे हे एमसील बसवायचं आहे. तर हे एमसील चिटकू नये म्हणून आपण ह्याच्यात ऑइल लावून घेणार आहे. आता हे एमसील आहे ना, हे ह्याच्यात मस्त व्यवस्थित असं फिट करून घ्यायचं. आणि हे पट्टीचं जे एमसील आहे ते थोडं काढून घ्यायचं. ही लेवल झाली की ह्याच्यात आपला जो हुक आहे हा हुक आपण आकार जो देणार आहे आपण तो असा द्यायचा ह्याला आकार. जास्त नाही दाबायचा ह्याला, कारण अर्धा दुसऱ्या मोल्टमध्ये तो बसवायचा आपल्याला. इथे जास्त दाबला तर मग तो जास्त डीप होतो. आणि ह्या पट्टीच्या साह्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं, मग लेवल करून घ्यायची व्यवस्थित. जेणेकरून जो आपण आकार देणार आहे तो व्यवस्थित आकार येणार. मित्रांनो, हे आपण असं बसवून घेतलंय आणि ह्या डायला ना असे होल मारायचे. सुकायच्या आधीच होल मारायचे व्यवस्थित. ते होल मारण्यामागचं कारण पण आहे, तुम्हाला कळेलच.
का होल मारायचे आहेत ते. जे आपण सेकंड डाय लावणार ती सेकंड डाय ह्याच्यावर फिक्स झाली पाहिजे व्यवस्थित. एकदम परफेक्ट फिक्स झाली पाहिजे. आणि सिसा ओतण्यासाठी थोडीशी जागा सोडायची. तर ती जी सिसा ओतायची जागा आहे ती आपण इथून किंवा इथून ते आपल्या मनाप्रमाणे आपण सिलेक्ट करायची. मित्रांनो, एमसील अजून ओलच आहे आणि हा ब्रश त्याने मी हे 3 होल केले. एक चौथाही होल मारून घेऊ शकतो इथे मी, कारण आपली सेकंड डाय ह्याच्यावरनं व्यवस्थित फिक्स झाली पाहिजे. सुकल्यानंतर ही सेकंड डाय व्यवस्थित फिक्स झाली पाहिजे म्हणून आपण हे 4 होल मारलेत. आणि सिसा ओतण्यासाठी मी इकडे थोडीशी जागाही ठेवली आहे. सेम प्रोसेस आपण सेकंड डायच्या वेळेला करणार आहे. वेळ लागेल, त्याच्यानंतर आपण सुकल्यावर ही सेकंड प्रोसेस करूया. मित्रांनो, सुकायला फार टाइम लागतो याला. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली म्हणजे महत्त्वाचा हा पॉलिश पेपर पण आपल्याला लागणार आहे. बघा मित्रांनो, हे बघा ऑलमोस्ट हे सुकलेलं आहे आणि सहजरित्या हे निघतं पण. हा बघा, ही एक साईडची आपली डाय रेडी आहे, पाहू शकता तुम्ही. एकदम सहजरित्या निघालं हे. आता प्रॉपर सुकल्यावर आपण ह्या पॉलिश पेपरच्या साहाय्याने हे घासून घेणार आहोत. मित्रांनो, ही डाय आता मस्तपैकी सुकली आहे. आपण ही याच्यावर घासून घेऊ म्हणजे ही जी किनार आहे ती एकदम लेवल व्हायला पाहिजे, म्हणजे सेकंड आपल्याला डाय तयार करता येईल. मित्रांनो, हे पूर्ण प्लेन झालंय सरफेस आणि ह्याच्यावर मी आता हे इंजिन ऑइल लावतोय. बघा, ह्या होलमध्ये इंजिन ऑइल टाकायचं आपल्याला ब्रशच्या साहाय्याने, घाई गडबड न करता. बघा, आता आपण सेकंड पार्टला सुरुवात करू. जसं मी बोलल्याप्रमाणे हा सेकंड पार्ट ह्याच्यावर येणार आहे, पण त्याच्या आधी हे बघा, हा आपण असा लावणार आहे हुक. हा ना इथे खाचा मारतोय मी आता, जेणेकरून हा हुक आहे ना ह्या खाच्यामध्ये बसेल व्यवस्थित. खाचा इकडे मारून झालाय आपला. आता आपण ना काळजी घ्यायची आहे की ह्या सरफेसला आपण जे सेकंड एमसील ह्याच्यावर जे दाबून लावणार आहेत, चेपणार आहे तसं हे झाकण ठेवून, तर हा जीग असा वर खाली हलला नाही पाहिजे, फिक्सच राहिला पाहिजे. तर आपण व्यवस्थितपणे हे सगळं मेजरमेंट घेऊनच करणार आहे, कारण या सेकंड झाकणाला पण आपल्याला इथे खाचा मारावा लागणार आहे. त्या खाच्यामध्येच तो आपल्याला सेकंड पार्ट हा बसवायचा आहे. मित्रांनो, हा आपला फर्स्ट पार्ट आहे. हा बघा, आता आपण सेकंड पार्ट बनवायला घेतोय. सेम प्रोसेस, एमसील आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मित्रांनो, ही अशी पट्टी लावली आपण आणि ह्याच्यामध्ये एमसील भरायला सुरुवात केली. जास्त नाही, थोडं थोडंच भरायचं स्टार्टिंगला, कारण ते दाबायचं असतं आतमध्ये. मित्रांनो, हा मोल्ड आपण आता उघडूया. चाकू घ्यायचा, चाकूच्या साहाय्याने थोडंसं टोचे मारत मारत हे उघडायचं. हे बघा, इझिली उघडलं जाणार. हा आपला फर्स्ट मोल्ड आहे. हे बघा, हे फर्स्ट आहे आणि हा सेकंड आहे. हा सेकंड मोल्ड आहे. हा हुक पण ना आपण ऑइल लावलेला आतमध्ये, त्याच्यामुळे एकदम इझी निघणार, एकदम इझी. हे बघा, जास्त काय नाही करायचं, हलकं उचलायचं, थोडा मागे पुढे हलवलं असा. हे बघा, निघाला हा आपला. काय करायची गरज नाही लागली जास्त. आणि हा जो एक्स्ट्रा भाग आहे हा आपला सिसा टाकण्यासाठी मी ठेवलेला, तो काढून टाकूया.
हे बघा निघाला, एकदम इझी, काहीच जास्त मला करावं लागलं नाही आहे, मेहनत काहीच नाही लागली. हा आपला सेकंड मोल्ड मस्त तयार झालेला आहे. हा सुकण्यासाठी आपण ठेवून देऊ असाच. पूर्ण सुकला की मग तुम्हाला मी जिगहेड बनवून दाखवेल. फक्त आता हुक घ्यायचे आहेत आणि हुक ठेवायचे आणि सिसा विरघळवून असा जिगहेड बनवूया. तर वाट बघूया हे सुकण्याची. सुकल्यावर पुढची प्रोसेस आपण करूया. मित्रांनो हे बघा, हे आपले मोल्ड किंवा डाय बोलू शकतो आपण याला. ही फर्स्टवाली आहे, ही फर्स्ट डाय आहे आपण बनवलेली, आणि ही सेकंड. मला पाहिजे तशी मनासारखी बनलेली आहे ही, मस्त एकदम. मित्रांनो मार्केटमधून आपण हे हुक आणलेत 12 नंबरचे, कारण आपण मायक्रो जिगेड बनवणार आहे. आणि एक अशी तार घेऊन हे बघा असं बनवलं आहे आणि हे ह्याच्यात आपण ठेवणार आहोत. ती व्यवस्थित आपण ठेवून घेतली आहे आणि हा सेकंड पार्ट ह्याच्यावर लावून घ्यायचा आहे. तर ह्याच्यात आपण हुक टाकलेला आहे आणि हा ब्लॉक पूर्ण बंद केला आहे. बघा हुक दिसत असेल. आणि त्याच्यात आता गरम गरम सिसो होतो. सिसो होताना आपण इकडे होल मारलेला. सिसो होतून बघूया. हुक तयार झाला की तुम्हाला बघायला मिळेल. मित्रांनो आपण रेडी केलेलं आहे मगाशी दाखवल्याप्रमाणे. गॅस पेटवला आहे. हा सिसा आहे, चमचा आपण मेल्ट करायला ठेवू याला. गॅस फास्ट. आणि ह्याच्यात आपण सिसा ओतू. हा मेल्ट होईल. लगेच मेल्ट होतो बघा, नाही लागत टाइम. बघा सिसा मेल्ट झाला. बघा लगेच मेल्ट होतो. आपण ह्याच्यात टाकूया. तर मित्रांनो आपण रबर काढला हा. तर डाय बघा तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा परफेक्ट बनलाय. पूर्ण रेडी करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. मित्रांनो फायनली आपला जिगेड तयार आहे. हा आपला रेडीमेड आहे, दुकानातून आपण घेतो. आणि हा हँडमेड आहे. बघा जिगेड आपला रेडी आहे. जे कोणी हे व्हिडिओ बघत असेल त्यांनी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करा. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता.